हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना. बाय द वे, आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्या अभंगामध्ये, भक्तिगीतामध्ये आणि एवढं लांब चालत जाणं हे फक्त आणि फक्त खरा भक्तच करू शकतो. तर असंच काहीतरी करत करत आपले भक्त सगळे पंढरपूर येथे पोहोचलेले असणार आहेत. आता आज आषाढी एकादशीला पोहोचतातच. तर त्याच निमित्तानं मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. बाय द वे, सायंकाळची वेळ आहे. तर म्हटलं आता दिवसभर तर आपण हे ते खाल्लेलंच आहे, तर सायंकाळचं मी जे काय आहे ना तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर काय असणार आहे ना आता एकादशीच्या दिवशी, तर एकादशीच्या दिवशी फक्त आणि फक्त मी आज बनवणार आहे साबुदाणे वडे. तर त्याच्यासाठीच म्हटलं तुम्हालाही शेअर करावं. तर साबुदाणे वडे बनवण्याआधी चला आता आपण आपल्या घरातल्या भगवंतांना दिवा बत्ती लाव. तर चला आता मी ना थोडंसं दिवाबत्ती वगैरे करून घेते, कारण सायंकाळची वेळ आहे, म्हणजे दिवस मावळलेलाच आहे. हो, आणि आज माझ्यासोबत ना मी रेसिपी जी करणार आहे ना त्यामध्ये माझ्या लेकीचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असणार आहे बरं का. तर ती सुद्धा आज मला बरीचशी हेल्प करणार आहे, तर ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला मी आधी न वेळ वाया घालवता तुमच्याशी शेअर करते. चलो. तर ह्याच्यामध्ये मी कुकरमध्ये बटाटे वगैरे उकडून घेतलेले आहेत. तर हे खोलण्याआधी आपण माझ्या लेकीची एंट्री घेऊया. तर ये हॅलो. तर ही माझी लेक आहे आणि हिला आता ही माझी हेल्प करणार आहे. बाय द वे, माझ्या कुठल्या गोष्टीमध्ये ती खरंच बऱ्यापैकी हेल्प करत असते. तर ना सर्वात आधी आपण काय करू, कुकर खोलून घेऊ आणि हे ह्यातले बटाटे वगैरे आपण सोलून घेऊया, जेणेकरून म्हणजे काय बटाटे सोललेलेच होते. मिस्टरांना थोडीशी बटाट्याची भाजी सुद्धा दिली होती, तर त्यामुळे ह्याच्यामध्ये काय बटाटे खोललेलेच आहेत. तर मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी शेअर करतच जाईन. तर बघा तुम्ही, माझी लेक सुद्धा सोबतीला आहे. तर आता आम्ही बटाटे वगैरे खोलतोय. थोडी इकडून व्हिडिओ मध्ये दिसू दे ना. तू एक काम कर, तू मिरच्या हे कर, खूप मिरच्या काढ, फ्रीज मध्ये आहेत मिरच्या, त्या वाट थोड्याशा. किती वाजले तर बघा ना. तुला भात खायचंय ना? हा, खायचं आहे ना. खरंच काय खूप खराब आहे. देख दुसरं काय केलं, ते साबुदाणावर काढ आणि तिथं शेंगदाण्याचं कूट टाकतात का ह्याच्यामध्ये? हा, मला टाकतात. अगं टाकल्यावर ते फुटते ना वडे. टाकल्यावर वडे फुटते ना ग. तेच ना, मला वाटत नाही हे टाकत असते.
त्यांना दाखव व्हिडिओ मध्ये. साबुदाणा सुटसुटीत करून घेते म्हणून. आमची सायली आता साबुदाणा सुटसुटीत करून घेते बरं का. आणि आता माझे पण बटाटे झालेलेच आहेत, थोडेसेच टाकले होते मी. करणार आहे बरं का, कारण मी लाल मिरची ठेवलेलंच आहे असंही थोडस वेगळं. काय करायचं आता हे असं काय टाकायचं ह्याच्यात सांगायचं. मीठ घे. टाकू टाकू हा ह्याच्यात टाक. मिरची पण टाकायची. मिरची पण टाकायची. हे जरा हे कर. तर तुम्ही बघू शकता इथं बटाट्यामध्ये ना मी हे टाकलेलं आहे साबुदाणा. तर ना मंडळी बघू शकता असा छान असा गोळा झालेला आहे रेडी. तर आता सायली ना इकडे तेल ठेवत आहे. मी तर काय करते, थोडस हाताला तेल लावून घेते आणि ह्याचे छान छान असे छोटे छोटे वडे करून घेते, जेणेकरून तुम्हालाही म्हणजे दिसायलाही बरं वाटेल आणि खायलाही छान वाटेल. हे असे काहीतरी वडे आपल्याकडे तुम्ही बघू शकता. हे असे काही गोळे रेडी केलेले आहेत वडे मी. हे बघा, म्हणजे कसं असतं ना की आपण बाहेरचे किती जरी खाल्ले तरी आपल्या घरची सरच येत नाही. आणि मग काय असो का नसो, आपण उपवास धरू का नाही धरू, पण मुलांच्याही अपेक्षा असतात काय खायचं आणि आपल्यालाही थोडंसं वाटतंच ना खावं म्हणून. तर चला मी आधी चेक करते तेल गरम झालंय का नाही. तेल गरम झाल्याच्या नंतर मात्र मी घेतली इथे तेलामध्ये वडे सोडून. तर सोडल्याच्या नंतर एवढे छान आणि क्रिस्पी झाले होते वडे माझे, तुम्हाला नंतर बघायला भेटणारच आहे. तर इथे तेलामध्ये सोडल्याच्या नंतर बघा असे छान मंद गॅसवर तळून घ्यायचे. तर छान असं तेलामध्ये टाकलेलं आहे आणि खमंग असं खरपूस भाजू द्यायचं. एवढे छान आणि टेस्टी होतात ना हे वडे. मी काय तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. तर ते तुम्ही सुद्धा टेस्ट करताच, पण प्रत्येकाच्या हाताची टेस्ट चव वेगळी असते. त्यामुळे मंडळी फायनली आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला चटकीत दाखवते. ये ग सायली. तर बघा ही माझ्या लेकीच्या हातात आहे वडे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालेले आहेत. तुम्हाला आवाज येतोय का? तर असे काहीतरी वडे झालेले आहेत आणि खूप छान टेस्टला सुद्धा. सायली तू खाऊन दाखव. गरमच आहेच. तिला चटका लागला. फायनली आपले वडे रेडी झालेले आहेत. आजची वड्याची रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि कॉमेंट सुद्धा करा आणि असाच सपोर्ट करत राहा. तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि टेक केअर. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.